नमस्कार बहिणींनो, महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताई यांना गुरुजन चॅनलचा सप्रेम नमस्कार आहे. बहिणींनो, आज अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत, कारण की हा जो विषय आहे तो सगळ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताई यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यांच्या भविष्याचा विषय आहे आणि खरं पाहिलं तर त्यांच्या सन्मानाचा प्रश्न आहे असं वाटते. कारण की अंगणवाडी सेविका आणि मदतनीसताई यांना पेन्शन आणि ग्रॅज्युइटी मिळालीच पाहिजे. त्याच्यासाठी आदितीताई तटकरे यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. खूपच चांगलं सरकार आहे, त्याच्यामुळे 100% पेन्शन आणि ग्रॅज्युइटीचा जो निकाल आहे कोर्टाने दिलेला आहे की सगळ्या अंगणवाडी सेविकांना मदतनीसताईंना तुम्ही ग्रॅज्युइटी द्यायलाच पाहिजे, बरोबर की नाही. मग त्या अनुषंगाने आदितीताईंना आपण विनंती करणार की या ठिकाणी ग्रॅज्युइटी मिळाली पाहिजे. त्याच्यामागचे नेमके कारण काय आहेत आणि कशा पद्धतीने आदितीताई या संदर्भामध्ये निर्णय घेऊ शकतात याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती बघणार आहोत. बघा, एवढे काम आहेत अंगणवाडी सेविकाताईंना, तुम्ही विचारू नका. काम एवढे आहेत, सर्वेक्षण आहेत, नोंदी आहेत, सगळी कामं अंगणवाडी सेविकाताईंना त्या ठिकाणी करावी लागतात. परंतु आपण त्या तुलनेने त्यांना जर मिळणारा पगार जर आपण बघितला तर तो खूपच कमी आहे. सर्वेक्षण करावं लागतं, सगळे कामं करावं लागतात, नोंदी ठेवाव्या लागतात, पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवरती सगळी माहिती अपलोड करावी लागते, अपडेट करावी लागते. आरोग्य मोहिमांचा जर आपण विचार केला तर ती सुद्धा सगळीच्या सगळी माहिती ताईंना अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवावी लागते. मग अशी परिस्थिती जर असेल आणि तरी सुद्धा जर त्यांना त्यांच्या सन्मानाची भाकरी मिळत नसेल, पेन्शन मिळत नसेल, ग्रॅज्युइटी मिळत नसेल, तर ही खूपच चुकीची गोष्ट आहे असं आपल्याला वाटतं. आणि म्हणून हे जे काही कमी मानधन त्यांना मिळत आहे ही त्यांच्यावरती एक प्रकारे होणारा अन्यायच आहे बहिणींनो, बरोबर की नाही. तुम्हाला काय वाटतं? मला तरी असं वैयक्तिकरित्या वाटतं. आणि म्हणून आमच्या सेविकाताईंना न्याय भेटला पाहिजे, त्यांना अतिशय चांगलं मानधन भेटलं पाहिजे आणि त्याबरोबरच त्यांना पेन्शन आणि ग्रॅज्युइटी मिळाली पाहिजे. त्याचे कारणं कोणते आहेत? बघा बहिणींनो, आम्ही सातत्याने हे सांगत आहोत आणि तुमची सुद्धा हेच भावना असेल. एकदा अपुरा मोबदला आहे. काय पगार मिळतो तो? 15,000 रुपये. 10-15,000 रुपये हा का पगार आहे का? बघा बरं, आता सध्या आमदार खासदार फुटून राहिले तर यांना कोट्यवधी रुपयाचे त्या ठिकाणी पैसे देण्यात येत आहेत, बरोबर की नाही. अशा परिस्थितीमध्ये आमच्या अंगणवाडी सेविकाताईंना काय मिळतं? काहीच मिळत नाही, खूप कमी पैसे मिळतात. मग 15,000 रुपयामध्ये जीवन कसं दाखवायचं तुम्ही सांगा, बरोबर आहे की नाही. मान नाही, आपण त्याला म्हणतो की मानधन आहे म्हणून, परंतु हे असं मान आहे की ज्याच्यामुळे मान पण नाही मिळत, धन पण नाही मिळत. अशी वाईट परिस्थिती आहे. आणि म्हणून आमच्या सगळ्यांची अशी विनंती आहे की केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने काहीही करावं आणि अंगणवाडी सेविकाताईंना हे बघा, तिच्या डोक्यावरती किती टेन्शन आहे. टेन्शनमध्येच राहते बिचारी. आलेली पगार कुणीकडे जाते, काही मिळण्या लागत, कसा खर्च करावं, कसं जीवन जगावं काही कळत नाही. पण विशेष म्हणजे तुमचं जर लक्षात येईल की विविध योजना राज्य शासनाच्या वतीनं काढण्यात आलेल्या आहेत, त्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी पैसे दिले जातात. तुम्हाला माहिती असेल बहिणींनो की आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस लाडकी बहीण योजना काढण्यात आली तर या लाडक्या बहीण योजनेमध्ये सगळेच्या सगळे फॉर्म आपल्या बहिणींनी भरून दिले होते. अंगणवाडी सेविकाताईंनी त्या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरून दिलेत, बरोबर की नाही. त्याचे पैसे सुद्धा अंगणवाडी सेविकाताईंना आतापर्यंत आले नाहीत. आणि म्हणून आपली मागणी आहे त्या ठिकाणी ताईंना, कोणती ताईंना? आदितीताई तटकरे यांना, की ताई तुम्ही निर्णय घ्या ना. का? कारण की महिलांचं सक्षमीकरणासाठी तुमची भूमिका खूप महत्त्वाची आहे. तुम्ही हवा तो निर्णय घेऊ शकता, तुमच्याकडे ते अधिकार आहेत, तुमच्याकडे ते पॉवर आहे, बरोबर का नाही. आणि म्हणून त्याच्यामुळं काय होईल की यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. लाडकी बहीण योजना त्यासाठी आणली की जेणेकरून महिलांना काय व्हावं, आर्थिक सुरक्षितता मिळावी, आर्थिक स्थैर्य मिळावे. आणि त्याबरोबरच महत्त्वाचं काय की आत्मनिर्भरता जी आहे, बरोबर का नाही, त्या महिला कशा झाल्या पाहिजेत, आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत, त्या कोणावरतीही अवलंबून नसल्या पाहिजेत. मग ज्यावेळेस आता म्हातारपण येईल, हातपाय चालणार आणि हातपाय थकतील, मग काय लेकरा बाळांना पैसे मागायचे का? तुम्ही सांगा. ताईंनीच या संदर्भामध्ये उत्तर द्यायला पाहिजे. काय करायचं नेमकं? हे आत्मनिर्भर राहणार तरी कशा? लेकरा बाळांना पैसे मागावे लागतील ना. सध्याचं काळ असं की कोणी कोणाचं नाहीये. मुलगा आईला आई म्हणत नाही, बाप बापाला बाप म्हणत नाही, काय म्हणत नाही, सगळे अडचण आहे. मग ज्या पद्धतीनं लाडक्या बहिणींचं सक्षमीकरण करण्यासाठी तुम्ही त्यांना जवळपास 1,500 रुपये महिना दिला, मग काय हरकत आहे. आमच्या सेविकाताईंना सुद्धा तुम्ही पेन्शन आणि ग्रॅज्युइटी द्यावीच लागेल, कारण की ती आवश्यकता आहे. नाही दिलं तर काय करायचं म्हातारपणामध्ये तुम्ही सांगा, किती अडचणी येतात. आदितीताई तुम्ही सांगा हो, तुमच्याकडनं अपेक्षा आहे, कारण की तुम्ही अत्यंत संवेदनशीलपणे काम करत आहात. तुम्ही सांगा बरं, सध्या महागाई किती झाली महागाई. पेट्रोलचे भाव वाढले, डिझेलचे भाव वाढले, किराण्याचे भाव वाढले, मुलांचं शिक्षण करायचं झालं तर खूप खर्च लागतो. किती खर्च लागतो तुम्ही सांगा ना आदितीताई. तुमच्याकडेच पाहून आता एक अपेक्षा आहे, कारण की आमची अंगणवाडी सेविकाताई आता सांगून थकली, आंदोलनं करू थकली ताई. तुमच्याकडनं अपेक्षा आहे की तुम्ही हे काम करा. का? कारण की आमच्या सेविकाताईंवरती संपूर्ण घराची जबाबदारी आहे. पूर्णच्या पूर्ण घर सेविकाताईंवरती आहेत. आमच्या अनेक अशा सेविकाताई आहेत की ज्या विधवा आहेत, बरोबर का नाही. मुलांचं शिक्षण असेल, घरादाराची जबाबदारी असेल, ही त्यांच्यावरतीच आहे हो.
मग त्यांनी काय करायचं? अशा परिस्थितीमध्ये कुटुंब कसं चालवायचं हा मोठा प्रश्न निर्माण होतो आमच्या सेविकाताईंसमोर. आणि म्हणून हात जोडून कळकळीची विनंती आहे, आदितीताई हा निर्णय घेऊ शकतात. का? कारण की त्यांच्यावरती आमचा विश्वास आहे आणि 100% ह्याच्या पूर्वीचे त्यांनी जे सगळेच्या सगळे निर्णय घेतलेले आहेत त्याचा जर आपण विचार केला बहिणींनो, तर 100% ताई हा तुम्ही निर्णय घेऊ शकता. मग आता आमची काय मागणी आहे? सगळ्या अंगणवाडी सेविकाताईंची, मदतनीस आदितीताई तुम्हाला कळकळीची मागणी आहे. काय करा तुम्ही एकदा मानधन वाढ करून द्या. काय होतील ते पैसे एकदाचे खर्च होऊ द्या. लाडक्या बहीण योजनेसाठी आपण हजारो कोटी रुपयांची त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. या बहिणींनी संपूर्ण आयुष्यभर शासनाची पूर्ण इमानीद्वारे त्या ठिकाणी सेवा केली, म्हणून त्यांची मानधन वाढ करा, त्यांना पेन्शन सुरू करा आणि त्यांना ग्रॅज्युटी द्या. ग्रॅज्युटी पाहिजेच ना. लाख रुपये 75,000 रुपये सध्याची म्हणजे जे एक रकमी मिळतात पैसे ते खूप कमी आहेत. कुणीकडे खर्च होतात मिळच नाही लागत. आणि त्याची जर FD जरी केली तर त्याचं व्याज किती मिळणार आहे? बरोबर का नाही? त्याच्यामुळे काही जीवन थोडी जगणार आहे. म्हणून ज्या पद्धतीनं कर्नाटकामध्ये, गुजरातमध्ये त्यांनी ग्रॅज्युटीचा निर्णय घेतला, तसं महाराष्ट्रामध्ये सुद्धा घ्या. आणि महाराष्ट्रामधून जो पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा जो प्रस्ताव पाठवलेला आहे, तर त्या प्रस्तावावरती सुद्धा निर्णय होणं फार गरजेचं आहे. तो जर निर्णय झाला नाही तर मग मात्र अडचण होऊ शकते. म्हणून आदितीताई तुम्ही हा निर्णय घ्या. काहीही करा, पण तुम्ही निर्णय घ्या. महागाई खूप जास्त आहे, प्रचंड अडचणी आमच्या सेविकाताईंना आहेत. म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये हा निर्णय झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. बहिणीनं तुमचं नेमकं काय मत आहे मला तुम्ही सांगा बरं. आर्थिक सक्षमीकरणासाठी त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना काढली. लाडक्या बहीण योजनेमध्ये शासनाचं बजेट जर आपण बघितलं तर 20,000 कोटी रुपये तर ते जवळपास असं म्हटलं जाते की ज्या महिला अपात्र होत्या त्यांनीच ते पैसे घेतले. मग आता मला सांगा तुम्ही, जर अपात्र महिलांना पैसे मिळत असतील तर ज्या महिला कष्ट करतात, आमच्या अंगणवाडी सेविकाताई काय करतात? कष्ट करतात. त्यांना जर कष्टाचे पैसे मिळत नसतील, मेहनतीचे पैसे मिळत नसतील, तर मेहनत करून काय फायदा? हा तर प्रश्न आहे ना. बरोबर का नाही? म्हणून लाडक्या बहीण योजनेमध्ये जशा पद्धतीनं महिलांचं सक्षमीकरण झालं, त्यांचा फायदा झाला, अतिशय चांगलं काम तुम्ही केलेलं आहे ताई. तशाच पद्धतीने एकदा अंगणवाडी सेविका ताईंसाठी आणि मदतनीस ताईंसाठी निर्णय घ्या. 7,500 रुपये 15,000 रुपयामध्ये काही होत नाही, अजिबात काहीच धकत नाही. म्हणून हात जोडून कळकळीची नम्र विनंती आहे ताई की तुम्ही अगदा असा निर्णय घ्या. आणि हा निर्णय घेतल्याच्या नंतर 100% आमच्या सगळ्या अंगणवाडी सेविकाताई, मदतनीस ताई तुम्हाला मनापासून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. बहिणींनो, याबद्दल तुम्हाला सगळ्या अंगणवाडी सेविकाताईंचं नेमकं याबद्दलचं काय मत आहे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा. कारण की ज्यावेळेला आम्ही तुमच्या कमेंट वाचतो त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आमच्या लक्षात येतात की ज्या परिस्थितीला तुम्हाला सामना करावा लागतो, बरोबर आहे की नाही, ते तुम्ही कमेंट्सच्या माध्यमातून मांडत असतात. आणि म्हणून तुमचं याबद्दलचं काय मत आहे ते आम्हाला कळवा. आपण तर 100% पूर्ण प्रयत्न करणार आहोत ताईपर्यंत हा मेसेज पोहोचवण्यासाठी. आणि 100% ताई तुम्ही याबद्दल निर्णय घ्या, एवढंच आपल्याला म्हणायचं आहे. बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कळवा. खूप खूप धन्यवाद.